एंड याला एंडचा शॉर्ट फॉर्म आहे. एंड आल्यानंतर फक्त डोर ओपन करायचं, आतमधले कपडे काढायचे आणि बाहेर सुकवण्यासाठी टाकून द्यायचं. ओके. आता डेली काय करायचं, डेली फक्त तुम्हाला दोनच बटनाची गरज आहे. पहिलं बटन आहे तुमचं पॉवर ऑफ, ओके, आणि पॉवर ऑनचं. या बटनाने आपल्या मशीनमध्ये करंट येतो आणि बंद होतो. त्यानंतर कपडे लोडिंग करायचे आपण. ओके. डेलीचे कपडे 4 किंवा 5 व्यक्तींचे किंवा 6 व्यक्तींचे असेल ना, ते कपडे लोडिंग करायचे आणि याला एकदम आरामात लावून ते स्टार्ट करून द्यायचं. हा ॲटोमॅटिकली कपड्यांचा सेन्स करतो. कपडे किती आहे, किती धुवायचं आहे, सगळं तो सेन्स करून काम करणार आहे आपली मशीन. ओके. आपला LGचा ब्रँड आहे. त्यानंतर 2 मिनटं तो सांगून देतो. जसं आपण पॉवर ऑन करतो, जो हा नॉर्मलवरती असतो. नॉर्मल म्हणजे रेग्युलरचेच कपडे. ओके. त्यानंतर कपडे टाकल्यानंतर लिक्विड टाकायचं असेल ते इथे, पावडर पण टाकायची असेल तर इथे. हा लिक्विड आणि पावडरचा चेंबर आहे तुमचा. ओके. जर का पावडर कपड्यांवरती टाकली तरी चालते, असं काही नाही. हो. त्यानंतर पॉवर ऑन करताच किंवा स्टार्टही केलं तरी चालतो. कपड्यांच्या सेन्सनुसार काम करणार. आणि जर का आता समजा प्रोग्राम चेंज करायचा आहे, आता तुमचा डेलीचा झाला, आता मला दुसरा प्रोग्राम लावायचा, तर त्यावेळेस प्रोग्रामवर दाखवला होता. याला प्रेस केल्यानंतर हा खाली येतो. क्विक वॉश. क्विक वॉश हा 25 मिनिटात कपडे धुवून देणार, पण कमी घाण्याने कमी असलेले. जसं की तुम्ही लग्नात गेलेले जे नवीन कपडे आपले घातले गेले त्यामध्ये घामाचं असं ते कमी मळलेले ते कपड्यांसाठी. ओके. कमी घाल किंवा मग सरांची 3 ड्रेस आहे, लवकरात लवकर धुवून पाहिजे त्या कपड्यांसाठी बनलेला मोड आहे. त्यानंतर येतो जेंटल. जेंटल म्हणजे नाजूक कपडे, टिकली लागलेली शाळा वगैरे त्यासाठी बनलेलं आहे. ओके. स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे हार्ड वॉश. जसं की सोलापुरी चादर, बेडशीट, ब्लँकेट जर का धुवायचं झालं तर त्यासाठी बनलेलं आहे. त्यात बघा तुम्हाला जीन्स पण दाखवलेली आहे आणि वरच्या जेंटलमध्ये उलनचे कपडे आणि साडी. आता साडी का पेशल दिलेलं आहे, कारण की लेडीचं म्हणूनच याच म्हणून कपडे धुवून साड्या धुवायचे, त्यावेळेस हा तुमच्या 10 ते 15 साड्या धुवून देतो. ओके. त्यासाठी पुन्हा एक वेळेस प्रेस केला तर हा नॉर्मलमध्ये आला पुन्हा. पण यात प्री वॉश ॲड आहे. प्री वॉश म्हणजे एक्स्ट्रा मळलेले कपडे. रेग्युलरचेच कपडे पण जास्त मळलेले आहेत त्या कपड्यांसाठी बनलेले मोड आहे. ओके. हा स्टार करून येऊन दिलेला आहे प्री वॉश. म्हणजे नॉर्मल वॉश सगळ्यात चालणार, पण जास्त वेळ घेणार होतो थोडा. त्यानंतर रिन्स. रिन्स म्हणजे खंगाळणे. जसं खंगाळून सुकवायचं समजा, त्यावेळेस रिन्सचा वापर होतो. जसं की हाताने धुतलेले तुम्हाला असं वाटायला स्वच्छ पाण्यात खंगाळायचं सुकवायचं, त्यावेळेस रिन्स प्लसचा वापर होतो. त्यानंतर ॲक्वाइन रिसेव्ह. म्हणजे यात काय होणार, जे पाणी जे असतं त्याला रिसेव्ह करतो. म्हणजे आता जसं की खंगाळण्याच्या वेळेस जे पाणी असतं ना, ते इतकं काही घाण नसतं. 3ऱ्या 4थ्या खंगाळण्याच्या वेळेस ते पाणी तो रिस्टोअर करून ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही स्टार्टचं बटन दाबाल तेव्हा तो पाणी सोडतो. म्हणजे ते पाणी तुम्ही ते भांडे धुण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर ॲक्वासेवरचा येतो. त्यानंतर जो टफ क्लीन. हा जो आपला ड्रम असतो याला क्लीन करण्यासाठी याचा यूज होतो. मग त्यासाठी तुम्हाला एक म्हणजे याचे स्केल नावाची पावडर येते, LG स्केल म्हणून. ओके. ते पावडर यात आधी पाऊस टाकावं लागतं, त्यानंतर स्टार्ट करावं लागतं. 99 मिनटाच्या नावाने 100 मिनटाचा प्रोग्राम असतो तो. 100 मिनटात तुमचा टफ क्लीन करून देणार तुम्ही, फक्त टफ क्लीनसाठी. हा 1.5-2 महिन्यातनं झाला पाहिजे, म्हणजे आपली मशीन क्लीन झाली एक वेळेस. ओके. त्यानंतर इकडे जे बटन दिलेले तुम्हाला, जसं की वॉटर लेवल, तर वॉटर लेवल तुम्ही सिलेक्ट करू शकता 5 लेवलपर्यंत. म्हणजे तुमचा हा ड्रम फुल भरलेला आहे. हे 5 लेवल. जर तो कमी करायचं असेल, कमी कपडे तर कमी करू शकतो, पण शक्यतो डायरेक्टली त्याच्यावरती सोडून द्यायचं, तो ऑटोमॅटिक त्याचं काम करतो. ओके. त्यानंतर हा प्रोसेस आहे की बघ कोणती प्रोसेस चालू आहे ते तुम्हाला दिसणार, किती मिनटं बाकी काय नाही त्यासाठी. आणि हा जो ओनली स्पिन आहे, ओके, ओनली स्पिन म्हणजे फक्त मला सुकवायचे कपडे. जसं की हाताने धुवून घेतलेले किंवा पावसात ओले झालेले कपडे, त्यांना जर का टच केलं तुम्ही तर हा स्पिनसाठी 12 मिनटात तुम्हाला कपडे सुकवून द्या, फक्त कोरडे करण्यासाठी. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही. फक्त डोअर आणि जे पण तुम्ही 2 फूटची गॅरंटी नसते, बाकी कोणतंही बोर्ड गेलं ते कंपनी बघणार. ओके. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही मशीनमध्ये. आणि क्लिनिंगसाठी एक तुमचा टे झाला डिस्केलिंग म्हणजे स्केलिंग, आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक गोल दिलेले राऊंड. याला काय करायचं असतं, तुम्हाला असा प्रेस करावा लागतो, तिथेच लागलेला आहे तो. प्रेस केलं की असा प्रकारे बाहेर निघतो. त्यानंतर याला ओपन करायचं, यातली घाण काढायची, फेकून द्यायची. त्यानंतर पुन्हा पॅक करायचा आणि अशा प्रकारे फिट करून द्यायची. बघून ओके. एकदम इझी, हार्ड काही नाही.
पुन्हा दाखवतो. अशा प्रकारे दोघं जे बोट आहे ना ते सेट करायचं अशा प्रकारे. आणि लावताना पण फक्त प्रेस करायचं, लागून जायचं. ओके. नाही मी कसं म्हणतोय साहेब, मग आता म्हणजे सर्व काम मशीन